नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। लवकरच मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ ठरवले जातील। विरोधकांचा ईव्हीएमचा विषय हा रडीचा डाव असल्याचं देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा, भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे रक्ताने पत्र लिहून केली मागणी। आता बघूया सविस्तर बातम्या। लवकरच मुख्यमंत्री ठरणार असून मुख्यमंत्री मंत्रिमंडळ ठरतील, तर विरोधकांचा ईव्हीएमचा विषय हा रडीचा डाव असल्याचं प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी चिकलठाणा विमानतळावर आले असता माध्यमांशी बोलताना केलंय। मुख्यमंत्री कोण होणार चर्चा सुरू आहे, तोच प्रश्न पुन्हा एकदा। या चर्चेला लवकरच आपल्याला उत्तर मिळेल। तिन्ही पक्ष मिळून आमचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी चर्चा सगळ्यांची चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळेल। मुख्यमंत्री पदाची जशी चर्चा सुरू आहे तशी राज्यातल्या वेगवेगळ्या आमदारांना सुद्धा मंत्री होण्याची इच्छा निर्माण झालेली आहे, त्यांची सुद्धा उत्सुकता ताणली जाते। आधी मुख्यमंत्री ठरेल तर मग मुख्यमंत्री मंत्री ठरवतील, त्यामुळे मला असं वाटतं की आधी मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी, त्यानंतर मंत्र्यांची पण जी काही नावं आहेत ती आपल्या लक्षात येतील। ईव्हीएम वरून विरोधी पक्ष आता जन आंदोलन सुरू करत आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे केसेस करायला आदेश दिलेले शरद पवार असतील सगळ्या पक्षांना। याचं उत्तर हे काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलं आहे की तुम्ही हारले की ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा। ईव्हीएम टॅम्पर प्रूफ आहे, ईव्हीएमची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे। हा रडीचा डाव आता बंद केला। सध्या विधानसभेची निवडणूक पार पडली असून 4 दिवस उलटलेत। सत्ता स्थापनेच्या हालचाली सध्या सुरू आहेत। यातच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं या मागणीसाठी भाजपच्या महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे चक्क रक्ताने पत्र लिहून मागणी केली आहे। महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडतायत। विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर 4 दिवस उलटलेत। राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला एक मत मिळालं। आता महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महायुतीतील भाजप, शिवसेना, शिंदे गट, अजित पवार गट या तीनही पक्षातील कार्यकर्त्यांकडून आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी जोरदार लॉबिंग केलं जात आहे। त्यातच महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल अद्याप घोषणा करण्यात आली नाहीये। आता नुकतंच मुख्यमंत्री पदासाठी महायुतीतील एका नेत्याचं नाव निश्चित करण्यात आलं असल्याची माहिती समोर येत आहे। त्यातच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं या मागणीसाठी भाजपच्या महिला पदाधिकारी मनीषा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे रक्ताने पत्र लिहून मागणी केली आहे। त्यांनी रक्ताने पत्र लिहून क्रांती चौक येथे महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रक्ताने पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलंय। त्यांच्या मागण्यांबाबत माध्यमांशी बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली आहे। आमची मागणी आहे, महाराष्ट्राचे आता सध्याचे उपमुख्यमंत्री आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचे देवाभाऊ हे मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावं ही आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींची मागणी आहे। आणि त्यासाठी मी माननीय देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि तडफदार फायर ब्रँड गृहमंत्री देशाचे अमितभाई शहा यांना मी माझ्या रक्ताने पत्र लिहिलंय। कारण मागच्या 5 वर्षामध्ये आमच्या देवाभाऊंना जो त्रास सहन करावा लागला आणि ज्या संघर्षाला सामोरे जावं लागलं, तो त्रास, तो संघर्ष, ती यातना आणि अविरत काम या महाराष्ट्र जनतेसाठी त्यांनी केलेलं आहे। त्यासाठी आम्ही ही मागणी करण्यासाठी आज आपल्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना आम्ही पत्र पाठवतोय। बॉयफ्रेंड सोबतचं प्रकरण घरी माहीत पडलं म्हणून मुलीने वडिलांना फोन करून 7 हिल उड्डाणपुलावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली असून सदर प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे। बॉयफ्रेंड सोबतचं प्रकरण घरी माहीत पडलं, त्यामुळे मी कधीच घरी येणार नाही, 7 हिल उड्डाणपुलावरून उडी घेऊन आत्महत्या करणार,
असा वडिलांना फोन करून तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. तरुणीने वडिलांना फोन करून सेवन हिल उड्डाणपुलावर थांबली. काळजीपोटी वडील तात्काळ तिला शोधत आले. वडील तिच्या नजरेत येताच तिने पुलावरून उडी मारली. यात तिचा पाय मोडलाय. किया मोटर शोरूम समोर मंगळवारी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी जिन्सी ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सदर मुलगी ही एका महाविद्यालयात बी फार्मसीच्या तृतीय वर्षात शिकते. शनिवारी म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी प्रणिता नाव न सांगता तिच्या एका मित्राच्या वाढदिवसाला गेल्याचं फोटो पालकांना मिळाले. त्यावरून पालक तिला व मुलाला रागवले. त्यामुळे मुलाने तिच्याशी बोलणं बंद केलं. त्यानंतर ती कॉलेजला गेली. तिथून परतत असताना तिने सेवन हिल उड्डाणपुलावरून गाडी थांबवत आता मी घरी येणार नाही, त्याने माझ्याशी बोलणं बंद केलंय असा फोन वडिलांना केला. वडिलांनी तातडीने उड्डाणपुलावरती धाव घेतली. मात्र प्रणिताने वडिलांना पाहताच उड्डाणपुलावरून खाली उडी घेतली. पोलीस सदर घटनेचा अधिक तपास करत आहेत. तर बीड बायपास परिसरातील एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या परिसरात अभ्यासिका सुरू करून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना गांजा विक्री करणाऱ्या उद्योजक पुत्राला अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्याच्याकडून 4,28,000 रुपयांचा नशेचा मुद्देमाल जप्त केलाय. प्रशील हिमांशू ब्रह्मा वय 19 राहणार कांचनवाडी असं या तरुणाचं नाव आहे. प्रकाश सलामपुरे राहणार गोलवाडी व त्याचा साथीदारासह दोघांना अटक करण्यात आली आहे. प्रशील उच्चभ्रू कुटुंबातील असून त्याचे वडील उद्योजक तर आई एका संस्थेत उच्च पदावरती कार्यरत आहे. ब्रिटनमध्ये BA हॉटेल मॅनेजमेंट व्यवस्थापनाची पदवी घेऊन तो देशात परतला होता. सध्या बीड बायपासवरील इंजिनिअरिंग कॉलेजच्या परिसरात ॲनिमेशन इन्स्टिट्यूट व ब्रह्म अभ्यासिका त्याने सुरू केली होती. तो 2 ते 3 हजार रुपये प्रति ग्रॅमने डॉक्टर ग्रीन नावाच्या नाशिकच्या पेडवरती कडून गांजा आणून विद्यार्थ्यांना विकत होता. अभ्यासिकेत विदेशी गांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने छापा मारून दोघांना अटक केली. त्यांच्याजवळून 4,28,000 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय. सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के, पोलीस अंमलदार महेश उगले आणि त्यांच्या पथकाने पार पाडली आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर. मूव OS फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर.
मास्क पहना रे तूने? थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। प्रत्येक नागरिकाने संविधान वाचण्यासाठी तत्पर राहावं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन कॉम्रेड ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या वतीने संविधान प्रास्ताविक उद्देशिकेचं वाटप व सामूहिक वाचन प्रसंगी केलंय। भारतात सध्या जी विदारक स्थिती निर्माण झाली आहे ते लोक संविधान जाळतात, संविधान बदलण्याची किंवा नवीन संविधान लागू करण्याची भाषा करतात। ते लोक आज सत्तेत विराजमान झाले आहे। लोकशाहीच्या माध्यमातून कृपया पद्धतीने हुकुमशाही नांदत आहे। म्हणून प्रत्येक नागरिकाने संविधान वाचवण्यासाठी तत्पर असावं, जागरूक राहावं व संविधानी विरोधी कृत्यास घटनात्मक पद्धतीने रीतसर विरोध करून लढा द्यावा ही काळाची गरज आहे, असं प्रतिपादन कॉम्रेड ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानतर्फे आयोजित संविधान दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात केलंय। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून MIMचे ज्येष्ठ नेते नासिर सिद्दीकी यांचा उर्दू संविधान प्रास्ताविकेची प्रत देऊन सत्कार करण्यात आलाय। त्यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की भारताच्या संविधानामुळेच आपण सगळे मनासारखे जगू शकतो, म्हणून आपण सर्व नागरिकांनी संविधानाचं रक्षण केलं पाहिजे, असं प्रतिपादन त्यांनी केलं। शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास ॲडव्होकेट अभय टाकसाळ, नासिर सिद्दीकी व ॲडव्होकेट धनंजय बोर्डे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर संविधान प्रास्ताविकेचं सर्व नागरिकांना वाटप करण्यात आलं व संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आलं। यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक अजय देहाडे, सचिन भुईगड, विशाल पवार, सामाजिक कार्यकर्ते अमित घनगाव, गुणरत्न सोनवणे, ॲडव्होकेट प्रवीण इंगळे, ॲडव्होकेट अतुल कांबळे, ॲडव्होकेट अमोल घोबले, गौतम गायकवाड, ॲडव्होकेट प्रशांत इंगळे, अविनाश इंगोले यांना प्रास्ताविकेची प्रत देण्यात आली। प्रतिष्ठानच्या वतीने सर्व उपस्थित नागरिकांना मिठाई वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभव सोनवणे, राहुल बोर्डे, आदित्य सावंत, कबीर बोर्डे, सुशांत वानखेड़े यांनी परिश्रम घेतले। टकसाल साहब, उसके बाद में बोर्डे साहब और सभी यहाँ पर भीम सैनिक जो मौजूद थे, तो मैं बड़ा खुशनसीब समझता हूँ कि आज मैं भी यहाँ पर इस बेहतरीन दिवस के मौके पर मैं आज इन लोगों के साथ में हूँ। असल में ये दिन जो है तो आज मैं समझता हूँ कि सारे के सारे भारतवासियों के लिए बहुत बड़ा दिन है, क्योंकि जैसा भाई ने बताया कि 15 अगस्त को तो एक बाउंड्रीज फिक्स हुई थी भारत की कि ये जो है तो आज़ाद हुआ भारत बोल के, लेकिन हकीकत में सही मायनों में आज़ादी जिस दिन हमारा ये संविधान जो पेश किया गया था डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर द्वारा, वो हकीकत में उस दिन पूरे भारतवासियों को जो है तो आज़ादी मिली थी। और आज तक हम उस संविधान के बेस के ऊपर आज भी हम हमारी आज़ादी की ज़िंदगी जी रहे हैं। और अगर आगे भी हमको ऐसी आज़ादी की ज़िंदगी जीना है तो संविधान को बचाने के लिए हर इंसान को जो तो आगे आना पड़ेगा, क्योंकि संविधान में सबका समाधान है और संविधान के तहत ये भारत चलेगा। और भारत देश के वासी अगर खुश रहेंगे तो संविधान की वजह से रहेंगे, ना कि मनुस्मृति लाने वालों की जो है तो मानसिकता जो है ये तो चाहते हैं कि सारे लोगों को फिर से गुलाम बनाया जाए। लेकिन भारत का संविधान, इसको अगर किसी ने हाथ लगाया तो उसके हाथ तोड़ दिए जाएंगे। उन्होंने ये भी याद रखना भी पड़ेगा उनको। संविधान से देश चलेगा, संविधान का सब में जो है तो साथ रहेगा। और संविधान ने आज जो सबको इज्जत दी है, सब सारे लोगों को न्याय दिया है, सबको जीने का हक दिया है, तो ये संविधान से देश चलेगा, ऐसा मैं इस मौके पे कहता हूँ। थैंक यू। 2024 26 नोव्हेंबर 1949 रोजी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारताचं संविधान तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केले होते आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपले संविधान लागू झाले। या ठिकाणी उपस्थित नासिर भाई, माझे मित्र ॲडव्होकेट धनंजय बोर्डे आणि सर्व मित्रांना मी आजच्या संविधान दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो।
परंतु शुभेच्छा देत असताना सावधपणाचा किंवा सावधतेचा इशारा देखील देत आहे. नुसत्याच शुभेच्छा देण्याचं आपल्याकडे एक फॅशन झालेली आहे. कुठलाही दिवस असला की एकमेकाला शुभेच्छा द्यायच्या आणि व्हॉट्सअपवर शुभेच्छांचा पूर येतो, सोशल मीडियावर शुभेच्छांचा पूर येतो, परंतु कोरड्या शुभेच्छा देऊन काही उपयोग नाही. आपण एका फार मोठ्या संकटात सापडलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान देत असताना इशारा दिलेला होता, आपल्याला सावधतेचा इशाराही दिलेला होता. ते म्हणाले होते की हे संविधान कितीही चांगलं असलं आणि जर ज्यांना तुम्ही निवडलेलं आहे लोकशाही मार्गानं, ती माणसं जर चांगली नसतील, ती माणसं जर प्रामाणिक नसतील तर संविधानाचा उपयोग होणार नाही. आणि संविधानामध्ये काही अपुरेपणा असला आणि जर माणसं प्रामाणिक असतील तरी संविधान त्या अपुरेपणा जो आहे तो पूर्ण करून अधिक यशस्वी होऊ शकतो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. जे त्यांनी करू नका आपल्याला जो इशारा दिलेला होता तेच नेमकं या देशानं पाहायला मिळते, या देशाला पाहायला मिळते, महाराष्ट्राला पाहायला मिळते. आणि त्यामुळं ज्यांचा संविधानावर विश्वास नाही अशी लोक सत्तेत जाऊन बसलेली आहेत. ज्यांनी जंतर मंतरला संविधान जाळलं, जे संविधान बदलाची भाषा करतात, ज्यांच्याकडं पर्यायी संविधान म्हणजे मनुस्मृती तयार आहे आणि जे म्हणतात की नाही आम्ही संविधान काही बदलणार नाही, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी संविधानाची कशा प्रकारे मोडतोड केली. घटनेतलं 45व कलम जो शिक्षणाचा हक्क होता ते काढून टाकला. MPSC UPSC आता नावालाच राहिलं. डायरेक्ट UPSCच्या जागा ज्या आहेत ते त्यांनी आरक्षण डावलून भरून टाकल्या आणि खाजगीकरण करून आरक्षणाची वाट लावली. हे असे लोक आज सत्तेत आहेत. मला नरेंद्र मोदींचं एक भाषण आठवत आहे. ते म्हणाले होते की ज्या व्यक्तीला अनेक पिढ्या शिक्षण मिळालं नाही, ज्याला शाळेच्या बाहेर बसवलं गेलं, ज्यांच्या अनेक पिढ्यांवर अत्याचार झाले, त्यांना जर संविधान लिहिण्याची संधी जर मिळाली तर ते काय करू शकतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलं. याच्यामध्ये बिटवीन द लाईन्स जे मी समजलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवून दाखवलं, आता आम्ही संविधानाचे विरोधक, या संविधानाचं काय करतो बघा, असंच नरेंद्र मोदींना त्या भाषणातून म्हणायचं होतं. आणि ते करून दाखवत आहे. आणि त्यामुळं आपल्यासमोर फार मोठं संकट आहे. या देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा स्वातंत्र्याची हडको भागातील श्रीकृष्णनगर येथील खाजगी नोकरी करणाऱ्या युवकाला सायबर भामट्यांनी डिजिटल अरेस्ट असल्याचं भासवून तब्बल 27 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. हडको परिसरातील श्रीकृष्णनगर येथील खाजगी नोकरदार युवकाला सायबर भामट्यांनी डिजिटल अरेस्ट भासवून 27.5 लाख रुपये उकळले आहेत. तुमच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा मोठा गुन्हा दाखल झालाय, अटक करावी लागेल, मुंबईला या असं धमकावून भीती दाखवून युवकाला अक्षरशः मेटाकुटीस आणलं होतं. त्याच्या पत्नीने सतर्कतेने याबद्दल अधिक माहिती घेतली तेव्हा अशा फसवणुकीची माहिती तिला एका व्हिडिओतून मिळाली. तिने पतीला तो व्हिडिओ दाखवल्यानंतर पतीने फसवणूक झाल्याची तक्रार सायबर पोलीस स्टेशनला दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केलाय. या प्रकरणात श्रीकृष्णनगर येथील शेखर राजकुमार वायकोस यांनी तक्रार दाखल केली असून त्यांना सायबर भामट्यांनी पोलीस अधिकाऱ्याच्या वेशात व्हिडिओ कॉल करून एक ऍप्लिकेशन डाउनलोड करायला सांगितलं. सायबर हार्वेस्ट असल्याचं भासवून त्यांच्याकडून 24 लाख रुपये उकळले असल्याचं उघडकीस आलं आहे. अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने सायबर अरेस्ट असल्याचं भासवून कोणी कॉल करत असेल तर घाबरून न जाता पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका लोकशाही दिन 2 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार असून तक्रारदारांनी याची नोंद घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांना कळवण्यात येत आहे की महानगरपालिका स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी राबवण्यात येतो. माहे डिसेंबर 2024चा महानगरपालिका लोकशाही दिन सोमवार दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता प्रशासकीय समिती कक्ष येथे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिलेल्या सुधारित परिपत्रकानुसार
लोकशाही दिनाच्या 15 दिवस अगोदर विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दिलेल्या नागरिकांनाच दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी समक्ष अर्ज सादर करण्याची परवानगी राहील, याची नोंद घ्यावी. ज्यांनी यापूर्वीच्या महानगरपालिका लोकशाही दिनात तक्रार अर्ज दिले असतील परंतु त्याच प्रकरणात अद्याप कारवाई झाली नाही, अशा प्रकरणात त्यांनी पुन्हा अर्ज देण्याची आवश्यकता नाहीये, असं उपायुक्त तथा मुख्य समन्वयक लोकशाही दिन लखीचंद चव्हाण यांनी कळवलं आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. लवकरच मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ ठरवले जातील. विरोधकांचा ईव्हीएमचा विषय हा रडीचा डाव असल्याचं देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे रक्ताने पत्र लिहून केली मागणी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.